विधानसभेत भास्कर जाधवांची तुफान फटकेबाजी. फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळते. अंबानींसाठी मोठमोठ्या घोषणा. सरकारचं स्वतःच्या माणसांसाठीच काम चालू आहे. आरोग्य सेवेचे तर 3-13 वाजवलेत. पावसाळी अधिवेशन सुरू असताना भास्कर जाधवांनी फडणवीस सरकारला मोक्कार धुतलं. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. एका शेतकऱ्यानं आपल्या खांद्यावर नांगर घ्यावा आणि नांगर घेऊन त्यांनी त्या ठिकाणी नांगर ओढावा आणि त्याच्या पत्नीनं तो नांगर हातावा. हे तुमचं व्हिजन डॉक्युमेंट. काय म्हणाले मंत्री म्हणाले आजकाल भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक विमा योजना दिली. त्या पीक विमा योजनेचे कसे धिंडवडे निघाले सहकार मंत्री महोदय ते मी तुम्हाला आता सांगितले. काय म्हणतात काय या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार, तुम्हाला बूट, तुम्हाला चपला, कपडे माझ्या बापामुळे म्हणजे मोदी साहेबांच्यामुळे मिळतात. तुमच्या आईच्या अंगावरचं पातळ माझ्या बापामुळे मिळतं. तुमच्या बायकोच्या खात्यामध्ये पैसे, बहिणीच्या खात्यामध्ये पैसे माझ्या बापामुळे येतात. 2014 पूर्वी या देशामध्ये सरकार नव्हती. 2014 पूर्वी या देशामध्ये सरकार नव्हती. 2014 नंतर सरकार आली. याच्या पुढे सुद्धा काही सरकार येणार नाहीयेत. सरकारचं शेतकऱ्यांच्याकडे किती दुर्लक्ष आहे याचं जिवंत उदाहरण म्हणून परवांच्या दिवशी 4 दिवसापूर्वी एक 65 ते 70 वर्षाची एक गृहिणी महिला, सहकार मंत्री आपण फार काय मनाला लावून घेऊ नये, परंतु आपल्याच जिल्ह्यातल्या आणि आपल्याच मतदारसंघातल्या सहकार मंत्र्यांच्या मतदारसंघातली एक गृहिणी डोक्यावर पदर घेऊन आपल्या नवऱ्याच्या खांद्यावर जोखड ठेवून म्हणजे बैलाच्या जागी तिने नवऱ्याला जुंपलं गेलं आणि नवऱ्याला ती ते नांगर ओढायला, ते जोत ओढायला लावत होती. काय त्या माऊलीच्या मनाला काय वाटले असेल, किती वेदना झाली असतील, किती घरं पडली असतील. परंतु आमच्या सरकारला मात्र त्या संदर्भामध्ये काहीही देणं घेणं नाही. तो विषय गांभीर्याने आमचे सहकारी नानाभाऊ पटोळे यांनी मांडला. मांडण्याची कदाचित पद्धत थोडी फारच आक्रमक होती. आपण त्यांना सस्पेंड केलं. दुसऱ्या दिवशी 97 अन्वये हा प्रस्ताव मी या ठिकाणी आणला. आपण त्याला मान्यता दिली नाही आणि उद्या जो विरोधी पक्षाचा जो 293चा प्रस्ताव असतो त्या प्रस्तावाच्या माध्यमातून आपण सदनासमोर या, सरकारसमोर या, अशा प्रकारचे माननीय अध्यक्ष महोदयांनी निर्देश दिले. आम्ही सकाळपासून वाट बघत होतो की 97चा प्रस्ताव. याचा अर्थ असा की सभागृहासमोरचं सगळं कामकाज बाजूला सारून त्या 97 अन्वये, नियम 97 अन्वये त्या प्रस्तावावर चर्चा सुरू करणं. याचाच अर्थ त्या प्रस्तावाचं गांभीर्य, याचाच अर्थ त्या प्रस्तावाची गांभीर्याने दखल सरकारने किती घेतली आहे आणि त्या ज्याच्या बाबतीत ही दखल घेतली आहे त्याच्या बाबतीत त्या वर्गाला, त्या समूहाला त्या ठिकाणी संदेश जातो की आमच्या पाठीमागे कोणतरी आमच्या पाठीमागे उभा आहे, आम्हाला कोणाचा तरी आधार आहे. परंतु तशा प्रकारे काय आपण सरकार म्हणून त्या प्रस्तावाला चर्चेला काही मान्यता दिली नाही आणि म्हणून आता आपण या प्रस्तावासमोर त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतो. आपण मागच्या निवडणुकीच्या पूर्वी या शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं, त्यांच्या अपेक्षा वाढवल्या होत्या, त्यांच्यासमोर फार मोठी स्वप्न उभी केली होती. कोरा केला, त्यांच्याकडून सत्तेवर येण्याचं काम केलं आणि आता आम्ही आमच्या सोयीनं या ठिकाणी सरकार सांगतंय की आम्ही शेतीला या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांचा कर्जमाफ तर करणारच आहोत, परंतु योग्य वेळेला आम्ही कर्जमाफ करू. योग्य वेळ म्हणजे कधी? निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही लोकांना आश्वासनं दिलेत, ती आश्वासनं दिलीत, ती निवडणुकीकरता दिलीत. आता पुढच्या निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांनी वाट बघायची का? तशाच पद्धतीने अध्यक्ष महोदय आपण महिलांना सांगितलं, महिला भगिनींना सांगितलं, लाडक्या बहिणी म्हणून सांगितलं की आम्ही 2100 रुपये तुम्हाला करून देणार आहोत. आता आपण म्हणता आम्ही बोललो नाही असं म्हणत नाही, परंतु योग्य वेळेला आम्ही देऊ. म्हणजे तुमची ही निवडणूक योग्य वेळ ही लोकांच्या भावनेशी खेळून निवडणुका जिंकणं म्हणजे योग्य वेळ. लोकांच्या भावनेशी खेळ करणं आणि सत्ता मिळवणं ही योग्य वेळ. अशा प्रकारचा संदेश एक महाराष्ट्रामध्ये गेलाय आणि हा केवळ संदेश नाही तर ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला उत्तर द्यावं लागणार आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज नक्की कधी माफ करणार आहोत. आपली योग्य वेळ, ही योग्य वेळ म्हणजे ही वेळ कधी येणार आहे ही एकदा या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आपल्याला सांगावं लागेल आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आश्वासित करावं लागेल. जो शेतकरी आत्महत्या करतोय, जो शेतकरी भयभीत झालेला आहे, जो शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला जोताला जोडून घेतोय, त्याला आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करावं लागेल. त्याला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एक निश्चित अशा स्वरूपाचा शब्द द्यावा लागेल आणि तो शब्द केवळ निवडणूक जिंकण्याकरता नाही. अध्यक्ष महोदय की आता जवळ जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुका आल्या आहेत, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका आल्या आहेत. म्हणून फक्त लोकांना गुळ लावण्याचं काम, त्यांच्या कोपराला गुळ लावण्याचं काम अध्यक्ष महोदय होता कामा नये या सरकारकडून. आणि म्हणून या सरकारनं
केवळ निवडणुका जिंकण्याकरता म्हणून आम्ही लोकांच्या कोपराला गुळ लावत नाही. गुळ तर लावलाय पण कोणाच्या तोंडात काही जात नाही. अशा पद्धतीची सरकारची वागण्याची पद्धत आणि वृत्ती असता कामा नये अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ठोस अशा प्रकारचा सरकारने या ठिकाणी शब्द अध्यक्ष महोदय दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय असंच झालं. 1 रुपया पीक संरक्षण विमा योजना म्हणून 1 रुपयात आम्ही शेतकऱ्याचा पीक विमा उतरतोय असं सांगितलं गेलं. शेतकऱ्याकडून एक रुपया गोळा केला गेला आणि ज्या विमा कंपन्या आहेत सहकार मंत्री त्या विमा कंपन्यांचं उखळ पांढरं झालं हे आता सरकारच कबूल करतंय. त्यावेळेला सरकारनं त्या 1 रुपया पीक विमा योजनेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये भलावण केली. खूप मोठी स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने थोपटून घेतली. आम्ही कसा 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी विम्याची रक्कम देणार आहोत म्हणून सांगितलं आणि शेवटी त्याच सरकारला या सभागृहामध्ये कबूल करावं लागलं की विमा कंपन्यांनी आम्हाला फसवलं. विमा कंपन्यांनी फसवलं. 1 रुपया आपण शेतकऱ्यांकडून घेतो पण बाकीचे हप्त्याचे पैसे सरकार म्हणून देतो. सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे तुम्ही आम्ही. सरकार म्हणजे सर्वसामान्य माणूस. सरकार म्हणजे सर्वसामान्य जनता. दिसायला जनतेच्या खिशातून 1 रुपया गेला असं वाटत असेल परंतु हप्त्याची बाकीची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खिशातूनच गेली. शेतकऱ्यांच्या खिशातून गेली. आज शेतकऱ्याला आपण सांगतो की 6,000 रुपये आपण तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना म्हणून आपण तुम्हाला निधी देतो. त्याच्याकडून आपण किती रुपये वसूल करतो? एखादी फवारणी करायची असेल, बी बियाणं घ्यायचं असेल, त्याला त्या ठिकाणी कुठलीही खतं घ्यायची असतील तर कमीत कमी 18% जीएसटी घ्यावी लागते. आज कुठलंही पीक घ्या, कुठलंही पीक घेतलं तर वर्षातून किमान 60,000 रुपये हेक्टरी खर्च हा शेतकऱ्याला फवारणी करता, बियाणा करता, खतान करता, मजुरी करता हा किमान 60,000 रुपये खर्च येतो. 18 कष्टोदरसे मंत्री महोदय आपण त्याच्याकडून एका शेतकऱ्याकडून एकराच्या मागे आपण जवळजवळ 11,000 रुपये घेतो. 11,000 रुपये आपण त्याच्याकडून घेतो. आपण काही त्याला फुकट देत नाही. आपण फक्त या ठिकाणी आव आणतो. आपण मोठमोठी प्रसिद्धी करतो. आपण मोठमोठे फलक लावतो. आता आपण तिथे बाहेर बोर्ड लावलाय सगळीकडे. अख्ख्या विधान भवनात बोर्ड आहेत. काय बोर्ड आहे अध्यक्ष महोदय? त्या ठिकाणी बोर्ड काय लावलेला आहे? चला घडवू विकसित महाराष्ट्र 2047 महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट. मला कळत नाही तुम्हाला की सगळ्या ठिकाणी ही जाहिरातबाजी करायची तुम्हाला काय एवढी गरज काय? एवढं चांगलं काम तुम्ही करता. कुठलंही वर्तमानपत्र हातामध्ये घेतलं ते 3-4 फोटो तेच. अरे नवीन तरी फोटो सेशन करा. जरा नवीन पद्धतीचे फोटो काहीतरी येऊ द्या. तेच फोटो 3-4 फोटो. ती हातामध्ये कसली तरी घेतलेली ती पुस्तकं, खाली काहीतरी जाहिरात. प्रत्येक वर्तमानपत्राला लाखो करोड रुपयाच्या जाहिराती तुमच्या. त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी योजना दूत निवडणुकीमध्ये नेमलेत. ह्या योजना तुम्हाला आपलं जे पब्लिसिटी डिपार्टमेंट आहे त्या पब्लिसिटी डिपार्टमेंटचं हे काम आहे की सरकारी योजनांची पब्लिसिटी करणं, सरकारी योजनांची जाहिरातबाजी करणं, सरकारी योजना या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या घराघरापर्यंत पोहोचवणं त्या डिपार्टमेंटचं काम आहे. ते डिपार्टमेंट असताना तुमच्या ह्या रोज जाहिरातबाजी असा एक दिवस नाही, असा टीव्हीचा एक चॅनल नाही की टीव्ही ऑन केला आणि तुमचे ते जाहिरातीचे फोटो दिसले नाहीत. असा एक दिवस नाही. ही जाहिरातबाजी पूर्वी सुद्धा काही कालावधी करता व्हायची. काही होत नव्हती असं मी म्हणणार नाही पण त्याला काहीतरी टाइम लिमिट होतं. त्याला काहीतरी ठराविक एक कालमर्यादा होती. त्या जाहिरातबाजीला काही ना काहीतरी शेवटी मर्यादा असायच्या. रोज आता प्रत्येक वर्तमानपत्र प्रत्येक चॅनलवर तुमची जाहिरात आहे. आणि म्हणून तुमचं हे व्हिजन डॉक्युमेंट एका शेतकऱ्यानं आपल्या खांद्यावर नांगर घ्यावा आणि नांगर घेऊन त्यांनी त्या ठिकाणी नांगर ओढावा आणि त्याच्या पत्नीनं तो नांगर हाकावा. हे तुमचं व्हिजन डॉक्युमेंट, हे तुमचं व्हिजन, ही तुमची शेतकऱ्यांबद्दलची कणावा, ही तुमची शेतकऱ्याबद्दलचा कळवळा, हे तुम्हाला शेतकऱ्याबद्दलचं प्रेम. अशा पद्धतीनं जाहिरातबाजीनं निवडणुका जिंकता येतात परंतु राज्याची प्रगती, देशाची प्रगती अशा जाहिरातबाजीनं होत नसते. सर्वसामान्य माणसाच्या दुःखाच्या जाहिरातीबाजी करून चालत नाही तर सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाशी समरस व्हावं लागतं आणि जो समरस होतो त्याला सर्वसामान्य माणसाच्या समस्या कळतात आणि तोच सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाशी समरस व्हायला पाहिजे ही माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमचे लोक काय म्हणतात? स्वतः मंत्री महोदय काय म्हणतात? मंत्री महोदय शेतकऱ्याबद्दल भाषा वापरत असताना काय वापरतात अध्यक्ष महोदय? त्या शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर घालण्याच्या ऐवजी, त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या ऐवजी, त्या शेतकऱ्याच्या पाठीवर मायेनं हात फिरवून लढ म्हणण्याच्या ऐवजी त्याची टिंगलटवाली करणं, त्याची चेष्टा करणं, त्याची कुचेष्टा करणं, अशा पद्धतीनं चेष्टा करण्याचं काम हे स्वतः कृषी मंत्री करतायत. एक शेतकऱ्यांची चेष्टा करत असताना शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून काय मुलीचे साखरपुडे करायचे आहेत काय? अरे शेतकऱ्यांना काय मुलीचे साखरपुडे करू नयेत का? शेतकऱ्यांना आपल्या मुलाबाळांचे मुलीबाळींच्या लग्नाची स्वप्न कधी बघू नयेत का?
शेतकऱ्यांना कधी आपल्या मुलीबाळींचं लग्न हे विना विघ्न पार पडलं, विना कर्ज पार पडलं, न आत्महत्या पार पडलं आणि ते पडावं अशा प्रकारचं शेतकऱ्यांना स्वप्न कधी बघू नये का? अध्यक्ष महोदय विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना ही स्वप्न कधी बघूच नाही का? अध्यक्ष महोदय, सुखी संसाराची स्वप्न कधी शेतकऱ्यांना बघूच नाही? काय म्हणाले मंत्री? मंत्री म्हणाले आजकाल भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक विमा योजना दिली. त्या पीक विमा योजनेचे कसे धिंडवडे निघाले सहकार मंत्री महोदय ते मी तुम्हाला आता सांगितले. सरकारने त्यावेळेला 1 रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा पीक विमा योजना दिली म्हणून सांगितलं आणि त्याच सरकारला याच सभागृहामध्ये कबूल करावं लागलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला, कंपन्यांचा फायदा झाला, शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही. पण कंपन्यांना हप्ता जो गेला तो सरकारने दिला म्हणजे तो तुम्ही आम्ही नागरिकांनीच तो हप्ता दिलेला आहे. सरकार जी कोणी असलं तर त्या ठिकाणी असणारे मंत्री संत्री उद्या आम्ही काय ते काय खिशातून कोणी देत नाही, कोणी खिशातून देत नाही, जनतेच्याच खिशातून हे पैसे जातात. आणि म्हणून एका बाजूला स्वतः मंत्री सांगतात की या योजनेचा बोजवारा वाजला आणि दुसऱ्या बाजूला मंत्रीच चेष्टा करतात की 1 रुपया भिकारी घेत नाही, आम्ही सुद्धा 1 रुपयात तुम्हाला विमा देतो, अशा प्रकारची चेष्टा टीका करतात. अध्यक्ष महोदय, जागेवर काय नाही, तुमच्या काय ढिकलाचा पंचनामा करायचा का? ही बोलण्याची सुद्धा मदार, ही मजल, ही वृत्ती आणि हे शब्द तोंडातून कसे येतात? एवढ्या करता येतात ती अहंकार, एवढ्या करता येतात ती सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाची काही आम्हाला देणं नाही घेणं, अशा लोकांच्या तोंडून असे शब्द येतात. काल इथे या सदनाचे सहकारी माझे पवनराव लोणीकरांनी खुलासा केला, आपण तो खुलासा स्वीकारला. काय म्हणतात काय या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार, तुम्हाला बूट, तुम्हाला चपला, कपडे माझ्या बापामुळे म्हणजे मोदी साहेबांच्या मुळे मिळतात, माझ्या बापामुळे तुम्हाला मिळतात. तुम्हाला पेरणीसाठी 6,000 रुपये माझ्या बापामुळे मिळतात. तुमच्या आईच्या अंगावरचं पातळ माझ्या बापामुळे मिळतं. तुमच्या बायकोच्या खात्यामध्ये पैसे, बहिणीच्या खात्यामध्ये पैसे माझ्या बापामुळे येतात. अध्यक्ष महोदय, सरकार काय 2014 पूर्वी या देशामध्ये सरकार नव्हती? 2014 पूर्वी या देशामध्ये सरकार नव्हती? 2014 नंतर सरकार आली, याच्या पुढे सुद्धा काही सरकार येणार नाहीयेत. ही लोकशाही आहे, ही अजरामर राहिली पाहिजे. याकरता म्हणून आम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे, झटलं पाहिजे. आणि आमची सत्ता आहे, आम्ही त्या पक्षाचे पदाधिकारी आहोत, आम्ही त्या पक्षाचे आमदार खासदार आहोत, म्हणून अशा प्रकारची भाषा करून कोणाचा तरी उपमुर्द करण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिला? अशा प्रकारचे शब्द आमच्या तोंडून कसे येऊ शकतात? शेवटी माणसानं मोठेपणा त्याच माणसाला शोभून दिसतो की ज्याच्यामध्ये नम्रता असली पाहिजे. कशा करता हा अहंकार? सत्तेमध्ये काय आपणच फक्त आलो की काय? यापूर्वी देखील अनेक लोक होऊन गेले, याच्यानंतर देखील होणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही. या सरकारनं अहंकार सोडावा, मुजोरी सोडावी, शेतकऱ्यांचा उपमर्द करणं सोडावं, शेतकऱ्यांना नांगराला जुंपण्याचं पाप या सरकारनं करू नये, शेतकऱ्यांना मदत करावी आणि शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत, अशा प्रकारचा आग्रह करून मी माझे विचार थांबवतो. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.